मंदिर पूर्ण झालं तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा मंदिरावर कळस बसू तेव्हा. सप्ताह पूर्ण झाला, सांगता झाले तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा सप्ताहात काल्याचं कीर्तन आणि भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र ऐकाल तेव्हा. तसं सप्ताहामध्ये मधले जर 4-5 दिवस जर पाहिले तर कोणताही अभंग घेऊन अगदी कशाही पद्धतीने सोडला तरी चालतो, पण पहिल्या दिवशी आणि जागराच्या दिवशी मात्र नियम आणि अटी आहेत. काल्याच्या दिवशी सुद्धा गोपाल कृष्णाचं चरित्र श्रवण केलं जातं, म्हणून अतिशय सुंदर केलेलं कार्यक्रमाचं आयोजन आहे. अगदी गेल्या मागच्या वर्षापासून 1 वर्षापासून सुंदर असं सप्ताहाचं नियोजन तुम्ही करतायत. मग सर्व माता माऊली आहेत, सर्व पुरुष मंडळी आहेत, सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने, त्याचबरोबर सर्व पंचकृषीतून आलेले भाविक भक्त येईपर्यंत संपर्क करतायत. मी काय तुमच्यासाठी नवीन बोला ना, माझं तुमचं काही भांडण, माझं तुमचं काही वाद, माझं तुमचा बांधाला बांध, म्हणून फ्रेश बसा, अजिबात उदास बसू नका. म्हणून आपण पाहिलं गेल्या वर्षापासून तुम्ही मला ओळखताय. बऱ्याच जणी आल्या नसतील 6 दिवस, पण आज मात्र नेमकी ताईंची तब्येत वाढली की कमी झाली पाहायला आल्या. कीर्तन ऐकायला आल्या का कशाला माहिती नाही, पण अगदी सुंदर असा भाव तुमचा आहे. वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारी आहात, म्हणून पवित्र अशा कार्यक्रमामध्ये अगदी पाहिलं तर सर्वप्रथम गावात येण्याचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेला आहे. आता वेळ कमी आहे, 11:30 वाजले काय 12 वाजले काय पहाटे 4 वाजले काय अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण मला काय उद्या कीर्तन नाही, मी इथंच थांबणार आहे. अगदी एवढं नका टाळ्या वाजू तुम्ही, एवढं टाळ्या वाजू नका, ओव्हर टाईम होईल एवढं लक्षात ठेवा फक्त. पवित्र अशा कार्यक्रमासाठी अगदी खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. पाहिलं तर अगदी रात्रंदिवस एक करतात. वेगळं असं कौतुक करण्याची मला आवश्यकता नाही आहे, तुम्हाला दिसतंय सर्व. आदरणीय हरिभक्त परायण आमचे संदीप भाऊ सरपंच आणि आमचे डॉक्टर साहेब हरिभक्त परायण आता होणार आहेत, म्हणून आमच्या डॉक्टर साहेबांचे धन्यवाद. दिलीप भाऊ देखील आहेत. बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व कमिटी मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. दरवर्षी काहीतरी बदल घडतोय, कारण सप्ताह करणं एवढं सोपं नाही आहे पा. लोकांना सांभाळणं, आम्हासारखी कीर्तनकार गावागावात जातात, कीर्तन करून परत येतात. आम्ही गावात जाईपर्यंत आयोजकाला टेन्शन राहतं येतील की नाही, पण तसं पाहिलं तर एवढा मोठा खटाटोप सगळ्यांना एकत्रित आणणं आणि त्यातून आम्ही देशमुख, आम्ही जाधव, अतिशय सुंदर आवाज आहे. आदरणीय हरिभक्त परायण गेल्या 4-5 वर्षापासून ज्यांचा माझा परिचय आहे, अगदी लेकीसारखं माझ्यावरती प्रेम करतात. आमचे आदरणीय संजय महाराज आहेत, महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण दत्ता महाराज आहेत लोणारकर, बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. खूप सुंदर कोकळीसारखा आवाज आहे. जी मागच्याच वर्षी माझ्याकडे शिकण्यासाठी आलेली आमचे आदरणीय खूप सुंदर कीर्तनही करते बरं, 50 कीर्तन. मला प्रश्न पडला यावर्षी का कीर्तन घेतलं नाही, पण स्वतःहून म्हटले की आपण पुढच्या वर्षी करू. ताईचे बाबा आमच्या आदरणीय सुंदर असं कीर्तनकार आहेत. आमच्या प्रज्वली दिदी, एकदा जोरात टाळी वाजवा ते लेकरासाठी. आणि एवढ्या वयात एवढं बोलणं एवढी सोपी गोष्ट नाही. आता यातली एखादीला उठवलं आणि इथं आल्या काय बोलाव कराडाव काही सुचणार नाही, पण अगदी सुंदर असा आवाज बी आहे. इकडे प्रज्वली ताईचे वडील आहेत, बाकी सर्व आमचे टाळकरी मंडळी आहेत, ज्ञानानं वयानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. आमचे सोबदार बाबा लईच कदरल्यानं उभे राहिले होते. तुम्ही काही टेन्शन आहे का? जेवण केलं का? पंक्तीला केलं ना? वा. गावातलेच का बाहेरचे आहेत? वागडूचे आहेत का? वा. टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. त्याचबरोबर कीर्तनासाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे, अगदी आपण पाहिलं जोगेश्वरी संस्थान परवा दिवशी ज्यांच्याकडे कीर्तन झालं, खूप मोठा अगदी शिबिराचा कार्यक्रम केला. महाराष्ट्रामध्ये कथा कीर्तनाच्या क्षेत्रातून खूप मोठं नाव ज्यांचं आहे, हरिहर वारकरी शिक्षण संस्था, आदरणीय हरिभक्त परायण संस्थापक अध्यक्ष आमचे आदरणीय हरिभक्त परायण आमचे शिवाजी बाबा वाळूकर, आडनाव चुकत होतो मी, वागडूतकर म्हणायचे, वालूरकर. हां, आमचे वाळूकर बाबा, त्यांच्या संस्थेचे सर्व विद्यार्थी मंडळ आहेत. एकदा बाबांसाठी जोरात टाळी वाजवायची. त्याचबरोबर ज्ञानानं वयानं ज्येष्ठ आहेत, आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बाबा आहेत, बाबांचे धन्यवाद. एकदा जोरात टाळी वाजवा बाबांसाठी. त्याचबरोबर मृदंगाचार्य मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे पा. महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे, बरेच कीर्तनं वाजवले माझे त्यांनी. आदरणीय हरिभक्त परायण मृदंगाचार्य आमचे आदरणीय महेश दादा ढोरे, एकदा जोरात टाळी वाजवायची दादांसाठी. त्याचबरोबर दादांशेजारी बसलेले गेल्या 4-5 वर्षापासून ज्यांचा माझा परिचय आहे, अगदी वारकरी संप्रदायात चांगलं नाव आहे, नितांत माझ्यावरती लहान्या बहिणीसारखं प्रेम करतात, आदरणीय आमचे गौरव महाराज, एकदा दादांसाठी जोरात टाळी वाजवायचे. दादांचे सहकारी मंडळी आहेत, तिकडे विनेकरी दादा असतील, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल ज्यांचा आहे नाथब्रह्म, माझ्यासोबत असतात आमचे विठ्ठलदादा पौळ आहेत. इकडे गजर मुक्ताबाईंचा सुंदर पखवाज देखील बरं ते गजानन महाराज गायकवाड, एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठी. कारण बरेच कीर्तन वाजवलेत. मी म्हटलं तुम्ही इकडं कसं काय,
पण असं काही ना काहीतरी काम करत राहिलं पाहिजे. म्हणून तुमचे धन्यवाद. माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीमही चांगली आहे दादा, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रातील किती नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं सगळ्यात मोठा विषय असतो. पहा, भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विन कीर्तन. सगळ्यात मोठा विषय. किती मोठे कीर्तनकार अगोदर ठरवतात पहा. पण सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे आजच्या कीर्तनाचं सौजन्यही. दाता सापडला तर भारी सापडेला पहा तुम्ही. आणि आजची पंगत सुद्धा अगदी 1000-2000 लोकांची पंगत महाप्रसाद देत आहेत. आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे आदरणीय हरिभक्त परायण गोसेवक म्हणून ज्यांना ओळखलं जातं आमचे सोनूदादा पारक. एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठी. त्याचबरोबर आपल्या गावाचं भूषण आदरणीय हरिभक्त परायण आमचे गणेश भाऊ. कुठं बसलेत काय पत्ता नाही. हां, गणेश भाऊ चहावाले, चहा पाचतात मेकरला गेल्यावर आम्हाला. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण ज्यांच्या घरी आत्ता गेलो मनोज भाऊ, भाऊंचे वयामानानं असं होतं पहा, कधी नावं आठवत नाही मला. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आमच्या प्रज्वलिताईंच्या आई आहेत. त्याचबरोबर वाघोडवरून आलेली सर्वच मंडळी, आमचे सुनील भाऊ आहेत, बाकी सर्व सहकारी मंडळी. आता बरेच जण परिचित अपरिचित, आता चेहरे सगळ्यांचे पाठ आहेत, फक्त नावं मला पाठ नाहीत. आमच्या प्रज्वलिताईचे आजोबा देखील आलेले आहेत. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, सर्व सेवेधारी मंडळी आहेत. माता मौल्यांना तुम्हाला पाहिलं तर मन भरून आलं पहा. आनंद वाटला. मी आल्या विचारलं, म्हटलं यावर्षी येत होत्या का नव्हत्या सेवेधारी मंडळी. पण आल्याच्या नंतर एक अर्धा तास घातला तुम्ही तिथून इथपर्यंत येऊस्तवर. पाया पडल्याशिवाय फुलं फेकल्याशिवाय अजिबात येऊ देत नाही. सर्व आमच्या माता मावल्या सेवेधारी मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. अखंड गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहावे. तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही गणपती बाप्पांच्या चरणावरती प्रार्थना. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या, मागच्या वर्षी एवढं सांगू नाही, घे वाटलं तर घेण्यात नका घेऊ. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल 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 विठ्ठल. आधी सांगून ठेवते सर्वांना ऐका. गेल्या कित्येक वर्षापासून जे मला रोज फोन करतात, 8 दिवसाला 15 दिवसाला सप्ताहाचं आयोजन करतात आमचे आदरणीय हरिभक्त परायण आमचे डॉक्टर पुरुषोत्तम दादा देशमुख. आज कीर्तनाच्या शेवटीच्या अगोदर, विठोबा रोखमाई होण्याच्या अगोदर आज माळ घालणार आहेत पाहते. जोरात टाळी वाजवा एकदा. कारण लोकांमध्ये परिवर्तन व्हावं म्हणून आपण सप्ताह ठेवतो, पण आपल्यात परिवर्तन नाही झालं तर 4 लोक आपल्याकडे बोटं दाखवतात. म्हणून ती कायमची चिंता मिटून टाकायची आपल्याला. विठ्ठल विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. जगद्गुरु तुकोबा अभंगातून सांगतायत, अखंड अगदी पंढरीची वारी करतायत. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेत असताना जगाच्या मालकाने एका वेळेला आग्रह करावा. जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं, पंढरीशी पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांकडे पाहत होते. देवा, दरवेळी आलो तर खाली मान घातलेली असते. इकडे पहा, महिला मंडळ गंगू मावशी इकडे पहा माझ्याकडं. दरवेळी आलो तर खाली मान घातलेली असते म्हणे. आज एवढं माझ्याकडे पाहतात, कारण काय? सांगितलं, मागण्याची आस पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. जगाच्या मालकानं जगद्गुरु तुकोबारायांनी हट्ट धरावा. तुकोबा, अहो काहीतरी मागा ना. त्यावेळेला सांगावं, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. माझ्या वडिलाची मीरा सेवा देवा, तुझी चरण सेवा साधावया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा, नाही मागू शकत. आमच्या परंपरेत आणि पिढीतच विषय नाही मागणं हा. आम्ही नाही मागणार. भगवान परमात्मानं हट्ट धरावा, नाही तुकोबा काहीतरी मागावं लागेल. मग जगाच्या मालकाचा हट्ट पूर्ण करायचा म्हणून जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकाकडे मागतात. देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. देवा, हेच दान दे की तुझा विसर मला कधीच पडला नाही पाहिजे. मग माझा विसर नाही पडला तर काय करणार? तुकोबाराय सांगतात, गुण गाईन आवडी, आवडीनं नामचिंतन करेल हेची माझी सर्व जोडी, अखंड आवडीनं गुणगान करेल. आता परमार्थ करावा माता मौल्यांनो, नामचिंतनही करावं, मग आवडीनं करावं की सवडीनं करावं? थोडं जोरात बोला. आवडीनं. तुमचं कसं आहे? खरं बोला ना. बऱ्याच जणी आजच आल्या. सवडीनुसार परमार्थ काही कामाचं नाही. संतांनी वर्णन केले, आवडीने व्हावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व. आवडीनं परमार्थ कराल, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये. जगद्गुरु तुकोबारे भगवंताला सांगतात, देवा, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, अखंड पाहिजे ती संतांची संगती.
मग संतांची संगती घडली तर काय करावं? जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याला सांगावं, तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. आता दुहेरी बोलतायत तुकोबाराय. गर्भवासातही जन्माला घाला आणि तेही सुखानं घाला. तर मला सांगा, 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात राहिल्याच्या नंतरच तो मुलगा जेव्हाही जग ही दुनिया पाहण्यासाठी येतो, पण तो गर्भवास मात्र आईच्या गर्भात सहन करावा लागतो. असं कोणी आहे का की अगदी 2 महिन्यातच आला आणि त्यानं जग पाहिलं, अगदी 1 महिन्यातच आला आणि जग नाही. 9 महिने 9 दिवस गेल्याशिवाय जसं जग आपल्याला दिसत नाहीये, मग तो गर्भवास अगोदर सांगितलंय, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. पण तरी सुद्धा तुम्ही सांगता ती गर्भवासात जन्माला घाला आणि तीही सुखाने शक्य आहे का? आता ऐका तुम्ही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवान जगाचा करता धरता तू आहेस. झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेने हालत नाहीये, सत्तेशिवाय. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. जगाच्या मालकाशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. मग सांगितलं, देवा तुझ्या चरणाजवळ अगदी पुढे जर अखंड तुझा सहवास लाभायचा असेल आणि अविनाश पावणारा परमार्थ जर आमच्याकडून घडायचा असेल तर थोडासा गर्भवास सहन करायला आम्ही तयार आहोत. सगळ्यांनी उत्तर द्यायचं मला. घरामध्ये चोरी होणं चांगलं की वाईट? जोरात बोला. राधा, वाईट आहे, बरोबर. महिला मंडळ आहे ना, तुम्हाला बोलता ना मालकासोबत कधीतरी? जेवढं मालकाला जोरात बोलतात बस तेवढं जोरात बोला. घरात चोरी होणं चांगलं की वाईट? वाईट आहे, बरोबर. आता मला सांगा, चोरी करण्यासाठी चोर जेव्हा एखाद्याच्या घरी आले, तुमची सोयाबीन विकलेली आहे, 5,000 रुपये घरात आलेत. आपल्या घरी चोरी करण्याला येण्याच्या अगोदर चोरांनी शेजाऱ्याचं घर फोडलं आणि शेजाऱ्याचं घर फोडल्याच्या नंतर चोरांनी 10,000 रुपये चोरून घेऊन आले. योगायोगानं आपल्या घरातला नंबर लागला. चोरांनी दरवाजा उघडला, कपाटाचा दरवाजा उघडला, लॉक तोडलं आणि ज्या वेळेला पैसे काढले तर 5,000 रुपये निघाले. पण त्याच कपाटावरती त्या चोरानं काय केलं होतं, ते 10,000चं गाठोडं ठेवलेलं. कपाटाचा आवाज आला म्हणून घरातले मालक उठले. मालक उठल्याबरोबर चोराला वाटलं आता इथं आपलं थांबण्यात काही अर्थ नाहीये, पटकन 5,000 घेतले आणि चोर पळून गेला. जसं हा मालक आला त्यानं पाहिलं कपाटाचा दरवाजा उघडलेला आहे, आतमध्ये लॉकरचा दरवाजा उघडा आहे. हात घालून पाहिला तर 5,000 गायब. रडायला लागला. धाई मोकलून आजूबाजूला पाहिलं तर त्याला एक गाठोडं दिसलं. त्यानं गाठोडं पाहिलं, ते सोडलं. त्यात पैशाचे 2-2 बंडल होते, 500-500च्या नोटा. मोजून पाहिले तर 10,000 रुपये भरले. किती? 10,000. आता याचे गेलते किती? 5. आले किती? 10. याचे गेले 5. मग नफा कितीचा? 5,000. मग हो दे ना रोज चोरी, काय अडचण आहे? तुमच्या नाही, आमच्या घरी. मला सांगायचंय काय, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अविनाश पावणारा परमार्थ अखंड जर आमच्याकडून घडणार असेल तर थोडासा गर्भवास आम्ही सहन करायला तयार आहोत. म्हणून तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. कित्येक वर्षापासून जर पाहिलं तर कित्येक कथा कीर्तन तुम्ही श्रवण करत आलायत. पहा, आजपर्यंत कमीत कमी परिसरातल्या म्हणा, कित्येक म्हणा, 4-5 कथा ऐकल्या असतील ना? 5 कथा. असं करा नाही तर असं करा. 5 कथा ऐकल्या, 5 कथा, 10 कीर्तन, 10व्याचे 13व्याचे सोडून सांगते. 5 कथा आणि 10 कीर्तन, एवढं ऐकून सुद्धा आपल्यात काही बदल? बरोबर आहे की नाही? विचार जर केला, आपण कितीही सांगितलं, कोणत्याही महाराज लोकांनी सांगितलं तरी आपल्यात कधी फरक पडत नाही. 7 दिवस आशय कीर्तनात बसतात, भला मोठा टिळा लावून अगदी कीर्तनात येऊन बसणार. पण एकदा का सप्ताह संपला की तेच माणसं कुठे कुठे जातात, पत्ताही लागत. मला सांगायचंय काय तुम्हाला, आपण जर विचार केला परमार्थ करण्यासाठी आल्याच्या नंतर अगदी गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहा, जीवनामध्ये जगत असताना विचार जर केला, सगळे फॅन बंद करा, गरमी मला पण होते म्हणून बंद करा, सगळेच बंद करून टाका. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवन जगत असताना आपण जर विचार केला, सगळ्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. सरकारनं दिलेलं कधी पुरत? कधीच पुरत. लाडक्या बहिणी जरी असल्या तर कधी सावत्र होईल, पत्ता लागत. मला सांगायचंय काय, 1500 रुपयाने काय फरक पडत नाहीये. सरकारने दिलं. कधी कधी प्रश्न पडतो, आपल्या गावाकडे येताना सुद्धा खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आहे तीच कळत नाही. गावागावात पाहिलं, रस्ता जर का व्यवस्थित झाला कधी ना कधीतरी तो खराब होणार आहे. मग सरकारने दिलेलं कधी पुरत?
मायबापानं दिलेलं कधी उरत, समुद्र कधी भरत, जीव कधी परमार्थ करत, त्यामुळे त्यांचा उद्धार होत, बरोबर की नाही? आणि आम्ही किती सांगितलं तरी तुमच्या डोक्यात कधी शिरत? विचारच करतो आपण. जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, प्रत्येकाने परमार्थ केलाय, पण परमार्थ करण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची वेगळी होती. जीवन जगत असताना आपण जर विचार केला, अधिकार जर पाहिला, माणसाचा मुखवटा आहे, कधी ऐकलं असेल कधी ऐकलं नसेल ऐका. जसा माणसाचा मुखवटा आहे, डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, कान आहे, पण तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवटा जर आपण वर्णन केलं ना, तर वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यावरील डोळे नेमकं कोण, असं कधी डोक्यात प्रश्न निर्माण झाला तर वारकरी संप्रदायाचे डोळे म्हणजेच माऊली ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. कारण ज्ञान होय मुढा आणि अति मूर्खत्या दगडा. दगडाला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं, फक्त अंतकरणातला भाव तेवढा शुद्ध असावा लागतो. वारकरी संप्रदायाचे डोळे माऊली ज्ञानोबाराय आहेत. कारण माणसाला 80% ज्ञान हे डोळ्यानं होतं. एखाद्या वेळेला कानानं ऐकलेलं माणूस विसरू शकतो, पण डोळ्यानं पाहिलेलं माणसाला कधीच विसरता येत नाही. वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजे कोण? ज्या वाणीनं कीर्तन करावं, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोलावा, जनी म्हणे नामदेवा बोलावा, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जनी म्हणे नामदेवा बोला भंग. कीर्तन करावं आणि जगाचा मालक कीर्तनात नाचतो पहा. आपल्याला सुरुवातीच्या रूप पाहता लोचनीपासून डुकल्या लागायला चालू होतात, बरोबर की नाही? महिला मंडळ पहा, जेवण केलेलं असतं, 5 वाजता कथा संपली, जेवायला बसतात, 2-3 चपात्या खाता. चपाती वेगळी चपाता वेगळा. आपल्या इकडं करतात तो चपाता भला एवढा, एका चपात्यात 7-8-10 माणसं जेवतात पहा. चपाती घरी केली जाते, ती छोटीशी चपाती राहते. एकदा का जेवण केलं आणि इथं त्यातून कूलरची व्यवस्था आहे, कीर्तनात बसलं, काय घेणं देणं तुम्हाला कीर्तन करायचं? एकदा का जांभळ्या दिल्या, झोपायला चालू. मला सांगायचं काय, नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचायचा. नाचायला एवढंच मर्यादित नाहीये, जगाच्या मालकानं नाचता नाचता देवाचा गळला, त्याच्या पुढे सांगितलंय, फिरविले देवळा जगमा फिरविले देवळा जग माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, मग तुम्ही नैवेद्य दाखवता का? महिला मंडळ नाही, खोटं बोलायचं नाही. खोटं बोललं तरी एकीमेकीच्या शेजारणीची शपथ. देवाला नैवेद्य दाखवता का? खरं बरं, देवपूजा करता का रोज तुम्ही? देवपूजा हो काकू, देवपूजा रोज. मला खरं खरं सांगा, देवपूजा केल्याच्या नंतर तुमच्याकडे देवाला पुसायला टॉवेल आहे का, रुमाले? हा, कशाचं टॉवेल आला, देवाच्या मुंडक्याला धरती अशी झटकती का? तर पाणी पाणी देव कर. ज्यांना ज्यांना अनुभव आहे त्यांना माहिती आहे. नैवेद्य माहितीच नसतो आपल्याला. मला सांगायचंय, कधी कधी महिला मंडळ सांगतील, ताई आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो, पण देव आमच्या हातानं खात. देव खातो, खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाही. आता नामदेव महाराजांसारखी कोण विनंती केली भगवान परमात्माला, देवा नैवेद्य खाण्यासाठी प्रगट हो, नाहीतर तुझ्या चरणावरती डोकं फुडून घेईल. कोण कहते हे भगवान खाते नहीं, बेरशबरी के जैसे लाते नहीं. कोण कहते हे भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कोण कहते हे भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण राम नारायणम सगळ्या जणी म्हणा, जोरात म्हणा सगळ्या जणींनी, अच्युतम केशवम वा वा राम नारायण.
पाठीमागच्या यांना गुत्त दिलं काय? तुम्ही हात ना आमच्या जोरात म्हणा सगळ्यांनी, अच्युतम केशवम राम नारायण. क्या बात आहे, वाह काय आवाज आहे तुमचा. पुरुष मंडळ एकदा जोरात टाळी वाजव माता मौल्यासाठी. असं विचार जर आपण केला ना, महिला मंडळात एक गुण असतो पहा. शिवाजी बाबा महिला मंडळाला भजन करायला लावलं तरी तेवढंच जोरात करतात, ज्ञानेश्वर बाबली. आणि महिला मंडळाला भांडायला लावलं तरी तेवढंच जोरात भांडतात. आवाज ऐकायचा का तुम्हाला? एक गायक दडलेला असतो पहा यांच्यात, पहा कसं म्हणतात. खरा तू एकाची धर्मा जगाचे बांधकूर. असंच तसं नाहीये. तुम्हाला येते म्हणतं, मला माहिती आहे. जगाचा मालक नैवेद्य खातो, पण खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाहीये. आणि भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र ज्या वेळेला 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले ना, भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातीची उष्टे बोरं खाल्लीत. देव कोण किती श्रीमंत कोण किती गरीब नाही पाहत, अंतःकरणात शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. किंवा थोर प्रेमाचा भूकेला, 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 आजी दुष्काळ दयाला, 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 थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, भूकेला, भूकेला. टाळी वाजवा एकदा जोरात. थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्माला फक्त भाव शुद्ध पाहिजे. महिला मंडळ म्हणतील ताई देव अजिबात विचार करत नाही बा, कोण कोणत्या कुळाचा, कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा. देवाला घेणे देणं नाहीये. भगवान परमात्मानं माणसंही विकू लागलेला आहे. जगाच्या मालकानं अगदी माळवं खुरपू लागलेलं आहे. भगवान परमात्मानं जे नाही ती चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास संतांच्या घरी कार्य केले का अंतकरणातला भाव शुद्ध होता. आणि शुद्ध भाव असल्याशिवाय देव कधी भेटत? अजिबात भेटत. आपण म्हणतो आशा सुटनान देव भेटन. एकदा एक बाई म्हणे, आजी रडायची, अर्ध्या कीर्तनातच रडायची. कीर्तन संपलं. आजीला म्हटलं काय झालं आजी? काय सांगू म्हणे ताई तुम्हाला. म्हटलं झालं काय नेमकं? सुनलंय बेकार भेटली ताई. म्हटलं काय करते? माझ्या भाजीला तेल नसतं म्हणे ताई, माझ्या चहाला साखर नाही म्हणे, 2 महिने झालं कपड्याची साबण संपली म्हणे, पहा कसा पदराचा वास येतोय. म्हटलं आजी सून काही लांबची केली का तुम्ही? बाहेरची नात्यातली नाही का, जरा लांबची नाही सून केली का? काय सांगू ताई म्हणे, तिथं तो घोटाळा झालाय म्हणे, सख्या भावाची केली म्हणे ताई. कोणाची केली? सख्या भावाची. म्हटलं आजी मग चला ना, कशाला इथं बसता, भानगडीत कशाला पडता तुम्ही? 40 मुलीत म्हटलं माझ्याकडे चला, तुम्हाला आयुष्यभर सांभाळते, फक्त पोरींना सांभाळून पोटभर जेवण करून आले असते, पण तेवढी सोयाबीन काढायची राहिली म्हणली. मला सांगायचंय काय तुम्हाला, किती आम्ही सांगू द्या. कित्येक महाराज लोक सांगू सांगू मेले पा, पण तरी आपल्यात कधी बदल होत नाही. जीवनामध्ये भगवान परमात्माला फक्त भाव लागतो. कोण किती श्रीमंत कोण किती गरीब घेणे देणं नाहीये. कधी कधी पाय एखाद्या भागात ज्याला पैशाचा प्रॉपर्टीचा माज असतो का विचारा त्यांना. आज महाराज लोकांना सुद्धा व्यवस्थित बोलायला तयार नसतात. पैसे किती असू द्या, जगाचा मालक द्यायचं किती घ्यायचं किती त्याच्या हातात आहे. देवाच्या मनात आलं तर रात्रीतून करोडपती व्हाल, आणि भगवंताच्या मनात आलं तर रोडपती व्हायला सुद्धा वेळ लागत. कारण पहा, द्यायचं किती वा सोनू महाराज म्हटलं काय विसरले का काय? आता लय चिंट्री केली तुम्ही अचानक. लग्न लावून आले ते आज. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्माच्या मनात येईल तेवढी प्रॉपर्टी. एकच प्रमाण लक्षात ठेवायचं, कोण किती श्रीमंत असला तरी एकामेकाच्या वरती कधी जळायचं
आणि एखाद्यानं गाडी घेतली, एखाद्यानं बंगला बांधला तरी आपण जळण्यात काही अर्थ नाही. कारण अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. प्रत्येकानं विषय लक्षात ठेवायचा आहे. हातातलं लोक घेऊ शकतात पण स्वतःच्या नशिबातलं कोणाला घेता येत नसतं. तेवढाच विचार आपण करत राहायचा आहे. भगवान परमात्माला अंतःकरणातला भाव शुद्ध लागतो. कारण संतांनी वर्णन केलंय, मने नाही भाव मने देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही र देव, बाजारचा भाजीपाला नाही र. अंतःकरणात भाव शुद्ध असल्याशिवाय देव भेटत नाही. नामदेव महाराजांच्या हातनं भगवंतांना नैवेद्य खावा. नोहे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा. वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजे नामदेव महाराज. तर वारकरी संप्रदायाचे कान श्रीमंत संत आणि शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये एकनाथ महाराज आहेत. किती श्रीमंती एकनाथ महाराजांची. देवारातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य आहे. दुसरं सांगू, काही अभंग लिहिले नाथ महाराजांनी, काही गवळण लिहिल्या, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, एकनाथी भागवत लिहिलं. पण सर्वसाधारण सर्वसामान्य भोळ्या भाबड्या भक्तालाही लवकर लक्षात यावं सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. कीर्तनाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. काही नुसतं संस्कृत बोलतात पण कोणाच्याच लक्षात येत नाही. याला अर्थ आहे का? लोकांच्या मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय कीर्तन सार्थकी लागत नाहीये. भगवान परमात्म्याला सुद्धा तेव्हाच आनंद होतो तुम्ही किती संस्कृत वाचता, तुमचे किती अध्याय पाठांतरित, याला अर्थ नाहीये. अंतःकरणातला तुमचा भाव किती शुद्ध आहे. अहो किती कथा केल्या, किती कीर्तन केले, पण आपण फक्त लोकांची परीक्षाच घेत असू तर देवाला सुद्धा मान्य नाही आहे. अंतःकरणात भाव शुद्ध असल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. एकनाथ महाराजांनी सर्वसामान्य माणसालाही कळावं यासाठी भारुडाची निर्मिती केली. भारुडं कळतात तुम्हाला? ऐकलेत कधी? भारुड ऐकलेत का? नाही? म्हणून दाखवते तुम्हाला. ऐका. या शेजाणीनं बर नाही गेलं ग बयो, मला कीर्तनाला नेलं ग बयो, मला कीर्तनाला नेलं ग. असं आहे का? मला पंढरीला नेलं ग बयो. त्याच्या पुढे सांगितलंय, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला, रोडगावा हिन तुला भवानी आई रोडगावा हिन तुला. नाहीच लक्षात आलं तर त्याच्या पुढे सांगतात, सुयागे पिणागे आंदायला रसागे टकलेला बक्कल घे, तुझ्या मात्राला खेळ खुळखुळा रमाई बयो वाडी. येते लक्षात? आलती का तुमच्या गावात कधी? एकनाथ महाराजांचा अधिकार आहे सर्वसामान्य माणसाला कळावं यासाठी भारुडाची निर्मिती. दुसरा गुन्हा आहे संत कुणाला म्हणावं, ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. तिसऱ्या शांत, एवढे शांत यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. आता पाहिलं वारकरी संप्रदायाचं नाक शेवटी आहे. मंदिर किती सुंदर असू द्या, पण मंदिर सुंदर आहे कशावरून ठरवतात? मंदिराच्या कळसावरून, बरोबर. माणूस सुंदर आहे कधी ठरवतात? माणसाच्या नाकावरून, बरोबर की नाही? नाकाला शेंडा असेल, कधी कधी म्हणतात मुलगी काळी सावळी पण नाका डोळ्यात चांगली, बरोबर की नाही? एकमेकीच्या नाकाकडे नका पाहू. आणि एवढे लांबून तुम्हाला आपलं नाक काय दिसणार नाही. नाकाला शेंडा असेल तर किंमत नाही, तर लोक म्हणतात काय नकटाना घेऊन बोलता. नाकाला शेंडा नसेल तर अर्थ नाहीये. वारकरी संप्रदायाचं नाक एवढं धारदार, जगदुगुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचं नाक आहेत. पाचव्या वेदाचे निर्माते सदेह वैकुंठ गमन ज्यांचं आहे, ज्यांच्या घरामध्ये मुडका खाट गडका माठ फुटकं ताट तरी सुद्धा ज्यांची थेट वैकुंठाची वाट असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. नाकाला शेंडा असावा, शेंडा असल्याशिवाय अर्थ नाहीये. कधी कधी पहा, साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तरी नाका डोळ्यात पाहिले जाते. पहिला काळ होता, मुलगाही म्हणायचा मुलगी कशी आहे, काळी आहे, सावळी आहे, उंच आहे, बुट्टी आहे, जाड आहे, लुकडी. आता म्हणतं बांगी का असं पण पहा, होईना तर काय करणार आहेत. गावागावात टेम्पो निघायला लागले बिना लग्नाचे. ज्यांचे रखडले त्यांचं तर फार अवघड आहे. परवा एक मुलगा मला म्हणे, ताई एखादी मुलगी पहा. म्हटलं दादा वय किती? म्हटलं 42. म्हटलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो? काय अर्थ आहे का? परत गावागावात निघायला लागली, लग्नच होईना. नाकाला शेंडा असावा. महिला मंडळ आपल्या हिवऱ्यामध्ये मला सांगा, एवढी एवढीसं बाईचं नाक भली मोठी नथ नाकात घातली, नाकाला शोभना सुद्धा. आणि मालकाला म्हणते पप्पाचा बाप कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या हिवऱ्यात आपलंच भूते, पण तरी सुद्धा नाही सांगता येत. बाई अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. आणि तुकोबारायांचा अधिकार माझी मज झाली अनवर वाचा, छन्नया नामाचा घेतला असे, किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. जगण्याचा पाया चालण्याचे बाळा, विचारांची तुका
तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबारे पंढरीश पांडुरंग परमात्माचं दर्शन घेण्याकरिता निघालेत. चंद्रभागेत स्नान केलं. त्या रावळात त्या देवळात आल्याच्या नंतर पाहिलं, कारण पहा माणसानं जीवनात जर पाहिलं एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे. जो व्यक्ती स्वतःच्या डोळ्यानं एकदा तो सोहळा पाहतो, आयुष्यभर कधीच तो माणूस जोपर्यंत गुडघ्याचा त्रास चालू होत नाही तोपर्यंत तो माणूस कधीच घरी थांबत नाही. ओरिजिनल वारकरी होते, जे कट्टर वारकरी ज्याला म्हणतो. कोरोनाच्या काळात किंमत कळाली हो लोकांना. पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला जा विचारायचे, देवा असं काय पाप केलं होतं आम्ही कोणत्या जन्माचं की 2 वर्ष झालं तुझं मुख पाहण्याची इच्छा आमची खूप आहे, पण तुझं मुख पाहण्याचं भाग्य आमच्या नशिबात नाहीये. आमच्या नशिबात तुझं मुख पाहण्यासारखं नाहीये. देवा आमच्यावरती कधी कृपा होईल आणि तुझं आमचं दर्शन होईल आणि तुझ्या चरणाची आम्हाला सेवा घडेल. प्रत्येक भक्त भगवान परमात्म्याला व्याकुळतेने हाक मारायचा. जगाच्या मालकाकडे आले. तुकोबारांनी पाहिलं देवाची मान खाली झुकलेली आहे. देवा जगद्गुरु तुकोबारांनी विचारलं, देवा काय झालंय, कधी आलो तर माझ्याकडे पाहत नाही, कधी बोलत नाही तुम्ही, आणि आज एवढ्या एकाग्र चित्तानं काहीतरी मागा तुकोबारा आहे. नाही देवा काही मागू शकत नाही, काही मागणं ही आम्हा अनुचित. आता अनुचित मागणं कोणतं, उचित मागणं कोणतं. महिला मंडळ आहे का. संक्रांतीच्या वेळेला पत्नीनं मालकाला 2000ची साडी मागणं उचित मागणं आहे की अनुचित मागणं आहे. पाहिजे का, तो म्हणतो नाही. मला तुला 10 रुपये पाहिजे का, तो म्हणतो नाही. मला 10 रुपये नकोय, मला फक्त तूच, मला सोडून कुठेच जाऊ नको, एवढंच मला पाहिजे. काय मागावं ऐका, सुंदर प्रसंग आहे. विठ्ठल विठ्ठल. एक व्यक्ती होता पहा, अमेरिकेमध्ये फिरण्यासाठी चालला. अमेरिकेत जात असताना ज्या वेळेला पाहिलं, अमेरिकेत जाताना त्यानं स्वतःच्या मुलाला विचारलं तुम्हाला काय आणू. मुलानं सांगितलं मला लॅपटॉप पाहिजे. मुलीला विचारलं, तिने सांगितलं मला मोबाईल पाहिजे. त्यानं तोच प्रश्न भावाला विचारला. भाऊ म्हटला मला घड्याळ पाहिजे. आणि भाऊजाईला सांगितलं तर भाऊजाई मला साडी पाहिजे. सगळ्यात शेवटी तो पत्नीकडे आला, तुला काय आणू अमेरिकेवरून. ती म्हटली, एक कागद घेतला, कागदावरती काहीतरी लिहिलं आणि ती चिठ्ठी अशी गुंडाळून दिली. त्यानं ती चिठ्ठी खिशामध्ये टाकली. वरच्या खिशात ती चिठ्ठी असताना ऐका, ज्या वेळेला तो अमेरिकेमध्ये आला त्यानं मुलासाठी लॅपटॉप घेतला, मुलीसाठी मोबाईल घेतला, भावासाठी घड्याळ घेतलं, भाऊजाईसाठी साडी घेतली. पण ज्या वेळेला पत्नीची आठवण आली त्यानं ती चिठ्ठी वरच्या खिशातली काढली आणि उघडून पाहिलं तर त्याच्यात एक आकडा लिहिलेला होता. त्याला कोणतं उत्तर सापडे नाही, हिला पाहिजे काय, असं हिला घेऊन जावं काय. एक असा आकडा लिहिलेला होता. शेवटी तो घरी आला, ज्याच्या त्याच्या वस्तू दिल्या, पण शेवटी पत्नीकडे आला. अगं काय मागितलंस तू, असं काय सांगितलं, काय लिहून दिलं. एक आकडा म्हणे. 2 दिवस विचार केला पण काही लक्षात आलं नाही. म्हणे याचा अर्थ नेमका काय, तुला आणायचं काय होतं अमेरिकेवरून, एक आकडा याचा अर्थ काय. तिने सांगितलं, मालक म्हणे एक आकड्याचा अर्थ असाच आहे, अमेरिकेमध्ये तुम्ही फिरण्यासाठी गेले, प्रत्येकाने आपोआपल्या वस्तू सांगितल्या, पण माझी एकच इच्छा आहे म्हणे, तुम्ही जसे अमेरिकेत एकटे गेले तसे तुम्ही परत पतिवर्ते जैसा रतार प्रमाण, पतिवर्ते तार प्रमाण, पतिवर्ते जैसा रतार प्रमाण, पतिवर्ते जैसा रतार प्रमाण, पतिवर्ते पतिवर्ते जैसा व्रतार प्रमाण, पतिवर्ते जैसा व्रतार प्रमाण, तैसा नारायण महापरे, तैसा नारायण महापरे, आम्हा नारायण आम्हा नारायण वर्ते जैसा
रतार प्रमाण पतिवर्ती देसा रतार प्रमाण पतिवर्ती देसा रतार प्रमाण पतिवर्ती देसा रतार प्रमाण. टाळी वाजवा एकदा. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माला सांगतात, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो, पण म्हणती काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगापर्यंत आल्यावर देवाला बरं वाटलं, पण हेची देगा म्हणजे तरी काय तुकोबाराय त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या क्षणात देतात. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय मागणं मागतात, हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा देवा, हेच दान दे मला कधीच तुझा विसर पडू देऊ नको. ऐका, आपल्याला कधी पांडुरंग परमात्मा म्हणत नाही तुम्ही मागाच, पण देव कधी चुकून म्हटलाच मागा तर काय मागाल बरं? देवा गाडी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. अगोदर जे प्रपंचात लागणाऱ्या गोष्टीत आपण ते मागणार. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, जमीन पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, शेती मागणार की नाही? जगाच्या मालकाकडे मागणार, पण स्वार्थाच्या गोष्टी मागणार. पण भगवान परमात्माला मागावं, काय मागावं? देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडून येते. भगवान माझं मन तुमच्या चरणावरती लागू द्या. संसारामध्ये गुरफटी देऊ नका, कारण मनच का लागावं? मन हे चंचल चपळ, जाता येताना लगे वेळ. बऱ्याच जणी कीर्तनात बसलात पण देहानं मनानं नाही तिथे. बऱ्याच जणीला आठवत असेल उद्या सकाळी पंक्तीला नेमकं काय असणार. मन जर तिकडे जाऊन येत असेल तर अर्थ नाही आहे. एक आहे केसराबाई आणि एक आहे राधा. केसराबाई घरी थांबली, राधा म्हणी चल कीर्तनात. राधा कीर्तनात येऊन बसली, केसरा घरी आहे. पण राधा कीर्तनात बसल्या बसल्या पूर्ण कीर्तन संपेपर्यंत विचार करायची की घरी केसरा काय करत असेल. केसरा घरी बसलेली आहे, पण घरी बसल्या बसल्या विचार करायची पूर्ण 2 तास की राधा नेमकी काय काय ऐकत असेल. खरी भाग्यवान राधा की केसरा?
कीर्तनात बसून काय उपयोग आहे राधाचा? मन जर घरी जाऊन येत असेल तर. माणूस देहानं असो अथवा नसो पण मनानं मात्र या ठिकाणी पाहिजे. कारण पाहिलं चित्त जर जवळ नसेल तर अर्थ नाही आहे. आपण जर विचार केला चित्त नाही जवळी, त्याच्या पुढे जर विचार केला भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना जीवनामध्ये 3 गोष्टी असाव्यात. शरीरामध्ये पित्त, प्रपंचामध्ये वित्त आणि परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. शरीरातलं पित्त वाढलं तर माणसं लखवा भरल्यासारखं करतात, तेच पित्त कमी झालं तर चक्कर येते. त्याच्या पुढे विचार करू द्या. परमार्थामध्ये वित्ताची गरज आहे. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. श्रीमंत असेल व्यक्ती तर लोक म्हणतात परशुरामजी शेठ, आणि गरीब असेल तर परशा म्हणायला सुद्धा घाबरत. पैसा असेल तर किंमत आहे सध्याच्या काळात. जवळचं नातं असू द्या, गरीब असेल तर ओळखत नाही लवकर, पण श्रीमंत पैशावाला असू द्या, नातं नसलं तरी नातं जोडतो. नातं लावता आमच्या जवळचा माणूस आहे. परमार्थामध्ये प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. भक्ती विना देवादी सत नाही, पैसा विना संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे, तशी परमार्थात चित्ताची गरज आहे. चित्त जागेवर नसेल तर अर्थ नाहीये. चित्ताचं हरण केलं, हरिणे माझे हरिले चित्त, आणि भार वित्त विसरले. चित्ताचं हरण होण्यासाठी कीर्तनात बसलाय तुम्ही महिला मंडळ, तुम्हाला जरी विचारलं इकडं पहा गंगू मावशी इकडं पहा, तुम्हाला जरी विचारलं हरिपाठातला 6 नंबरचा अभंग कोणता, सांगता येईल का? वेळ लागेल, सांगाल तुम्ही, पण बराच वेळ लागेल विचार करायला. आणि तुम्हाला जर इथं बसल्या बसल्या विचारलं मावशी तुमच्या घरातला हळदीचा डबा कुठे, सांगाल की नाही? इथं बसल्या बसल्या सांगाल मला. कारण का? तुमच्या तो चित्तात आहे. संतांनी वर्णन केलंय, परमार्थ करायचा असेल चित्त नसेल तर चित्त नाही नामी तरी ते चित्त नाही नामी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नाही तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ धामी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी ना तीर्थे ब्रह्मी, चित्त नाही नामी तर ते व्यर्थ. चित्त नसेल तर अर्थ नाहीये. चित्ताचं हरण व्हायचं. हरीला पाहुनी भुलली चित्ता, हरीला पाहुनी भुलली चित्ता, मंदिर घुसळे डेरा रिता, मंदिर घुसळे डेरा रिता रे, कुंडल हले 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 हले, डोळे मोडीत राधा चाले 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 चाले, डोळे मोडीत राधा चाले. चित्ताचं हरण व्हायचं. म्हण इथे जगाच्या मालकाला मागावं. पाहता देणाऱ्या माणसाकडे 3 गोष्टी असाव्यात, श्रीमंती, स्वातंत्र्य आणि उदारता. यातील एखादाही गुण कमी असेल तरी माणूस दान देऊ शकत नाही. जगाच्या मालकाचं उदाहरण आपण विश्लेषण नंतर करू, पण सगळ्यात अगोदर देवाला काय मागावं, किती मागावं आणि कसं मागावं हेही समजलं पाहिजे. ऐका, एखाद्या व्यक्तीला तुम्हाला महिला मंडळ तुम्ही ते फ्रींड लावलेला होता का? फिरून लावली, फिरून यायचं लावून परत जायचं, फिरून यायचं लावून परत जायचं, ती फिरून लावता का? नाही म्हणू नका, मला माहिती आहे कोण कोण लावतं कोण कोण नाही. चेहरे पाहिले तरी ओळखायला येतात. लावताना लावू नाही या मताची मी नाही. ते पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे भेटते? जनरल स्टोअरमध्ये, बरोबर की नाही? ती जर पाहिजे असेल आणि तुम्ही मिरच्याच्या दुकानात गेलं तर चालेल का? जे गोष्ट ज्या त्या ठिकाणी मागितली तर भेटते. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला 10,000 रुपये मागायचे, त्याच्या पत्नीचे आणि त्याचे बेलण्यानं मारामारी झाली, आणि ती मारामारी झाल्याबरोबर तुम्ही त्याच्या दारात गेले, दादा 10,000 रुपये देता का? भेटतील का पैसे? 2-3 शिव्या भेटतील पण पैसे नाही भेटणार. पण त्याला जर काहीतरी आनंद झालेला असेल, आनंदाची बातमी असेल, आनंदाच्या भरात 10,000च्या ऐवजी तो 50,000 देईल. मला सांगायचं आहे का मागण्याची वेळ समजली पाहिजे आणि मागण्याचं ठिकाणी समजलं पाहिजे. 23 वर्षाचा मुलगा होता. 23 वर्षाच्या मुलानं 22 वर्षापासून अगदी 2-3 वर्ष 25 वर्षाचा झाला.
2 वर्ष हनुमानजीला पाणी घालायचं, रोज भक्ती चालू होती त्याची. एक दिवस हनुमंतराय प्रसन्न झाले, हा 25 वर्षाचा झाला. हनुमानजी म्हणे, बोल बघता काय पाहिजे? तो म्हणे, देवा लग्न होईना, एखादी तरी पत्नी भेटली पाहिजे. देव म्हटले, तू का पागल झाला का काय? म्हणे, अरे मीच बाल ब्रह्मचारी, म्हणे मलाच कोणी नाही दिली म्हणून इथं बसलोय. तू जा म्हणे माझ्या गुरुदेवांकडं. परत आला प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आणि त्यानं भजन चालू केलं. पहा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम नाम जय. जोरात श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हरि बोल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, रावण महाराज की जय. काय म्हटले तुमच्या लक्षात नाही आलं का? परत एकदा संधी. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. अहो असं नका ना करू तुम्ही, जर थोडंसं भानावर राहा. काय जिवंत कीर्तन ऐकायला लागले तुम्ही? बऱ्याच जणांचं तसंच चाललंय. काय चाललंय काहीच पत्ता नाही. लोक हसले की आपण हसायचं, लोकांनी टाळ्या वाजल्या तर आपण वाजवायच्या, लोक रडले तर आपण रडत. असं काही कामाचं नाही बकऱ्यासारखं. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेला प्रभू रामचंद्र त्याला प्रसन्न झाले, हा 26 वर्षाचा झाला. म्हणे, बोल बघता काय पाहिजे? म्हणे, देवा लग्न होऊ द्या. म्हणे, की 3 वर्षापासून तुमच्याच भक्तीत चाललंय. म्हणे, लग्न होऊ द्या, एखादी तरी पत्नी भेटली पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हटले, तथास्तु. त्याला पत्नी भेटली, पण ती पत्नी होती, त्याची बायको होती 3.5 क्विंटलच्या पुढं, आणि हा होता चपलासहित 35 किलो. आमच्याकडे एक प्रथा आहे, पा लग्न झाल्याच्या नंतर जेजुरीला जातात, आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर 5 पायऱ्या. तुमच्याकडे आहे? याला तर चक्करच आली. म्हणजे वरती कसं नाही. रूप घेऊन राखी बांधूच मेंढराला, असून जेजुरीचा राजा गेला बांधूच वाड्याला. शिवा उतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलं बाणूला. आज मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, आज मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. टाट मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाट मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिवा उतारी मार्तंड मल्हारी, शिवा उतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलं बाणूला. जय हो. मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाट मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. तीर्थाचं ठिकाण पुण्या हौशनं दिलं खंडोबाचं ठाण. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हौशनं दिलं खंडोबाचं ठाण. या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं, भंडाऱ्याचं सोनं. जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं, भंडाऱ्याचं सोनं. जय सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजवा. आपण कुठं आलो आता? हे दोघं आले जेजुरीला. त्याचे डोळे झाले पांढरे. तेवढ्यात खालून एक गर्दीचा लोट चालला होता शिवाजी बाबा. त्याला वाटलं ही गर्दीच्या लोटाबरोबर गेली तर गेली, पण मालकी म्हणे, काळजी करू नका मालक, लोकांची प्रथा आहे, पत्नीला मालकानं उचलून घ्यायचं, पण तुम्ही बसा पाठीवर म्हणे, काळजी करू नका. जसा खालनं गर्दीचा लोट निघाला, याला वाटलं गर्दीच्या लोटाबरोबर आपण गेलो तर गेलो,
पण पत्नी राहिली खाली आणि हा गेल्यावर त्याला गरमत असेल, कोण असेल बाळ, त्याला उचलून बाहेर घेऊन जा, हवेला घेऊन जा, हवेला. लाजू नका, उठा उठा. विठाल विठाल ज्या वेळेला हा वरती गेला आणि पत्नी खाली राहिली, दोघांची ताटातूट झाली, बायको हरवली, सगळीकडे शोधाशोध चालू झाली. सगळीकडे आला पण सगळ्यात शेवटी आला ज्यानं दिली त्याच्याकडे, प्रभू रामचंद्राकडे आला. प्रभू रामचंद्राला म्हणे असं असं झालंय म्हणे, हरवली तेवढी सापडून द्या. रडत रडतच आलं ना. ते म्हणे काय झालं, काय सांगू देव म्हणे, लग्न झालं पण हरवली. ते म्हणे मग मी काय करू, तेवढी सापडून द्या. प्रभू रामचंद्र त्याच्या गळ्यातून रडायला लागले. ते म्हणे तू काय येडा झाला का काय म्हणे, अरे माझीच हरवलेली मला नाही सापडली म्हणे, तू माझ्याकडे कशाला, जा म्हणे माझ्या भक्ताकडे. परत आला हनुमंतरायाच्या मंदिरात आणि त्यानं भजन चालू केलं. जय हो पवन कुमार तुरी शक्ति है अपार, हे बजरंगबली बिनती सुन ले हमार, सुन ले हमार बिनती सुन ले हमार, तोरे द्वार में करथा गुहार, हे बजरंगबली बिनती सुन ले हमार. माता सीता का पता ते लगाए, मूर्छित लखन बसन जीवन लाए, वज्र तोरे चोला सोहे बंधन तोला, वज्र तोरे चोला गदाधारी, रुद्र के अवतार तुरी शक्ति है अपार, हे बजरंगबली बिनती सुन ले हमार. हनुमानजी म्हणतात हे काम तुझं करेल का, माझी गुरुमाता मी शोधून दिली तर तुझी का देणार नाही. जगाच्या मालकाकडे मागा, मुलगाही मागा पण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक, मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा, मुलगा असावा बाळ ध्रुवासारखा, मुलगा असावा भक्त प्रल्हादांच्या सारखा, आणि मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. चांगल्या विचाराचा मुलगा असावा. आज पहा तुम्ही, बऱ्याच महिलाला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला याय, वाटतं की नाही, वाटतं ना. पण त्यासाठी कौशल्य व्हावं लागेल ना तुम्हाला. आताची कौशल्य 6 वाजले तर टीव्ही पुढे जाऊन बसते. नाशिकच्या भागात मी कीर्तनाला निघाले, वहिनी ज्यांच्या घरी आमची जेवणाची व्यवस्था, त्या मावशीला म्हटलं चला कीर्तनाला. मावशी म्हणे ताई आले असते हो, पण मालिका पाहिल्याशिवाय करमत नाही म्हणे मला. मालिका लागली म्हणे आवडती. म्हटलं मालिका कोणती आहे, तिने नाव सांगितलं पहा, हा माझ्या नवऱ्याची बायको. आहे का ती मालिका, लाजा वाटतं का, कुशाल माना हाली तर म्हाताऱ्या बाया सुद्धा करमत नाही पहा एखाद्या बाईला मालिका. ती कायम सांगत असते पहा, लोकांची नाटकं पाहून सोन्यासारख्या संसाराचं तुम्ही तुमचं नाटक करून घेतलेलं आहे. जावा जावाचा वाद असेल, सासू सुनाचं, एकमेकीसाठी आपण पाहतो अगदी रचना करतात, हिनं असं केलं मग मी असं करणार, विना कारण भांडण लागतं पहा घरात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, पाहून काय मताची नाही, पण पाहिल्याच्या नंतर आपल्या घरात मात्र ते नाटक होणार नाही याची काळजी, याची दक्षता प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. आज विचार जर केला, प्रभू रामचंद्र येथील पण कौशल्य होणं महत्वाचं आहे. दशरथांनी विचारावं कौशल्या डोहाळे काय, ज्या वेळेला धनुष्य बाण घ्यावा, दुश्मनाचा शिरछेद करावा असं वाटतोय असं सांगितलं. रावण हे नाव ऐकलं तरी सुद्धा कौशल्य माता पळत होत्या, धावत होत्या धनुष्यबाण हातात घेऊन. ज्या वेळेला विचारलं महासाहेब जाऊन डोहाळे काय, घोड्यावरती बसावं असं वाटतं, दांडपट्टा चालवावा, म्यानातून तलवार काढावी, नराधमांचा शिरछेद करावा, हे डोहाळे होते. आताच्या बाईला विचारा डोहाळे काय, ती म्हणते राख खावा वाटती. तुम्ही राखा खाल्ल्यात तर पोरं कसे जन्माला येणार आहेत. मला सांगण्याचं तात्पर्य, गर्भसंस्कार लेकराच्या वरती होणं फार अत्यंत काळाची गरज आहे. आज सकाळी येता येता पाहिलं पहा, जालन्यामध्येच अगदी छोटंसं हॉटेल होतं. बाबा तिथं बसलेलं ज्ञानेश्वर माऊली, तिथं बसलेला छोटा अगदी 15-16 वर्षाचा मुलगा असेल. आज विचार जर केला, ज्या मुलानं शिक्षण घेण्याची गरज आहे, ज्याला आयुष्यभर आईवडील आनंदात सांभाळायचे आहेत, म्हातारपणापर्यंत त्यांना सुख समाधान द्यायचं आहे, आईवडिलांनी विचार केला असेल जन्म देताना, शेवटच्या वेळेला हा मुलगा पाणी पाजल. 16 वर्षाचा मुलगा बिड्या उडत होता तिथं. मला पाहिल्याच्या नंतर येईपर्यंत अगदी डोक्यात तीच गोष्ट यायची. तिथून इथपर्यंत आली वाशिमपर्यंत. वाशिमच्या जवळ एक तिथं हॉटेलच्या जवळ दिसला, रॉंग साईडने एक व्यक्ती येत होता. असेल 22-23 वर्षाचा मुलगा. त्याला चालताही येत नव्हतं, एवढं पिलेला. दुसरा विषय, 1.5 लाखाची गाडी त्याच्याकडे आहे. लॅपटॉप पाठीमागं खिशात बॅगीमध्ये ठेवलेला त्यानं. 1.5 लाखाची गाडी त्याच्याकडे, कानात ती इयरफोन घातलेले. कुणाला तर अगदी शिव्या देत देत निघाला होता. गाडी खाली पडली तर उचलता येत नव्हती लवकर. मला सांगा, कोणीतरी त्याची पत्नी वाट पाहत असेल घरी, त्याची आई वाट पाहत असेल, त्याचे वडील वाट पाहत असतील, आणि असे लेकरं जर जन्माला आले तर त्या आईवडिलांनी करावं काय. आज काळाची गरज आहे संस्कार देणं.
लेकराला नाही प्रॉपर्टी कमवता आली कमवू नका. मग अशा आमच्या मंगेश भाऊला म्हटले मी, नाही काही कमवता आलं बस झालं. लेकरांसाठी जास्त प्रॉपर्टी गाड्या बंगले कमवण्याची गरज नाहीये. अहो किती गाड्या बंगले कमवा, पण ते टिकवण्यासाठी लेकरांना संस्कार देणं ही काळाची गरज झालेली आहे. आज लग्नाची पंचायत झाली आहे. विचार करा ना तुम्ही, काही काळ होता मुलाच्या बापाच्या पाठीमागे मुलीचा बाप फिरायचा. दादा आमची एवढी मुलगी करता का? 3 मुली आहेत, एखादी मुलगी करता का? पण त्यावेळेला बाप अगदी मुलाचा बाप सुद्धा वजनात यायचा. पण आता बळच जातं पोरीच्या बापाला म्हणतं जे अरे, पोरीचा बाप म्हणतो हा पुढच्या घरी बघू, आवंदा नाही करायचं, पुढच्या वर्षी बघू. भानगडी बदलल्यात, प्रत्येकाचे दिवस येत असतात. पहा अगदी आपण जर पाहिलं ना, प्रत्येकाची वेळ येत असते, कोण कधी जाईल सांगता येत नाहीये. लेकरांच्या वरती चांगले संस्कार होणं महत्वाचं आहे. आज लग्नाचा विषय जर मध्ये आला ना, काळाची गरज अगदी बदल झालाय. आज मला सांगा, ज्या वडिलाला 3-4 मुली आहेत, आज लग्न करून द्यायचं म्हटलं, किती साधं लग्न करा, पण 2-4 लाख रुपये खर्च येतोय. 4-5 लाख रुपये लोकांची वेदना काढून लग्न करून देतात. पहा लग्नाचा विषय आला तर पहा तुम्ही, आज लोक जर जातात लग्नासाठी निघाल्याच्या नंतर त्या मुलीच्या आईवडील त्यांच्या इच्छेनुसार तिला भांडे घेऊन देतात. पहा पण नातेवाईक असतात ना, काही नातेवाईक लांबचे, 200 रुपयाचा भांडा, 200 रुपयाची बकेट, काहीतरी अगदी ही भांडे घेऊन चालतात. पातीलं असेल 200 रुपयाचं. मी कायम एक गोष्ट संदेश तुम्हाला द्यायचा आहे. लग्न सराईमध्ये पहा, आई वडील त्यांच्या इच्छेनुसार भांडे तर त्या मुलीला देतात. मदत नेमकी काय व्हावी असं वाटत असेल, तुमचे पैसे सुद्धा चांगल्या कार्याला लागावे. 200 रुपयाचा हंडा देईपर्यंत तेच 200 रुपये जर एखाद्या पॉकेटमध्ये भरून जर त्या पोरीच्या बापाच्या स्वाधीन केले ना, तर कुठेतरी संसारात कामी येतील, कुठेतरी उपयोगी येतील. याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आज लग्नाचा विचार केला तर 4-4 लाख रुपये खर्च करायचे, 5 लाख रुपये. एका मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत दुसरी लग्नाला येते, दुसरीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिसरी लग्नाला येते, तिसरीचं लग्न होत नाही तोपर्यंत पहिली बाळांतपणाला येते. प्रश्न हा पडतो की मुलगी लहानाची मोठी आईवडिलांना करायची आहे, 20-22 वर्षाची झाली, कुठेतरी आईच्या हाताखाली काम करणार आहे, कुठेतरी बापाची काळजी ती घेणार आहे, आणि त्यावेळेला स्वतःच्या घरची लक्ष्मी लोकाच्या स्वाधीन करून द्यावी लागते आणि आयुष्यभर त्यांची धुनी भांडी करत तिला राहावं लागतं. प्रश्न हा पडतो, ज्या वेळेला तिला संतान जन्माला येईल ना, तिचं बाळांतपण सुद्धा त्या आई बापाला करावं लागतं. आज विचार करा, 50-50 हजार रुपये खर्च येतो. किती गडगंज श्रीमंती असेल पोरीच्या सासरला, पण बाप अगदी गरीब आहे, लोकांचे व्याजानं पैसे काढलेत त्यानं. हा प्रश्न कधीच पोरांच्या बापाच्या डोक्यात येत नाहीये. 50,000 रुपये खर्च जर झाला, त्यातले 25,000 जरी तुम्ही त्यांना मदत म्हणून केले ना, अहो आयुष्यभर वंशाचा दिवा तुमचा आहे. त्यांनी काय केलंय, त्यांची अगदी विचार करणं ही काळाची गरज आहे. आज लग्नाचा प्रश्न आला की आपल्याला वाटतं लग्न का होईना, लग्न होतील, पण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. लेकरांना काही नाही देता आलं तरी चालेल, पण लेकरांच्या वरती चांगले संस्कार होणं हे महत्वाचं आहे. संस्कार व्हावेत, आनंद जगाच्या मालकाला सुद्धा होईल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाट देवा. कारण पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. शुकांतिका वाटते हो. आज सख्या भावाचं कधी पटत नाहीये. शेजाऱ्याचं जेवढं पटतं तेवढं सख्या भावाला पटत नाही. आज विचार जर केला, रामकथा रामायण आणि रामराज्य खरं तेव्हा येईल. आज स्वतः सख्खा भाऊ अर्धा एकर जमिनीसाठी सख्या भावाला जनावरासारखा मारतोय. कुठे काळ बदलत चाललेला आहे. एकुलती एक बहीण आहे, आई वडील निघून गेल्याच्या नंतर आयुष्यभर ज्या भावाने तिला सांभाळलंय, कधीच कोणत्या गोष्टीची कमी तिला पडू दिली नाही, आज तीच सख्खी बहीण भावाला हिस्सा मागते. मग प्रश्न हा पडतो की रामकथा गेली कुठं? जिथं 14 वर्ष सावत्र भावाची वाट पाहावी, भरताने प्रभू रामचंद्रासाठी 14 वर्ष तप केलेलं आहे. आपला काळ बदलत चाललाय कुठे? आज 14 वर्ष आईचा त्याग केला स्वतःच्या. तू पापिनी आहेस, तू दृष्टीनी आहेस, तुला आयुष्यभर आई कधी म्हणणार नाही, पण भविष्यामध्ये कलियुगामध्ये तुझं नाव सुद्धा कोणी ठेवणार नाही. म्हणून पहा, कैकई हे नाव सुद्धा आपण ठेवत नाहीये. सावत्र भावासाठी आईचा सुद्धा त्याग केलेला आहे. या गोष्टी लक्षात येणं फार महत्वाचं आहे. मला सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य एकच आहे, लेकरांच्या वरती चांगले संस्कार केले पाहिजेत. आज महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आपण घेतो ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यासाठी म्हटलं जातं, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती
धर्म विचारलेला आहे. 18 पगड जाती धर्मातले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायचे, राजा द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागणारे मावळे होते म्हणून त्यांच्यासाठी हात वरती घ्यायचे. आज पाहिलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. हात वरती घ्या सर्वांनी. 42 दिवस हाल हाल करून मारलं पण स्वतःचा धर्म नाही सोडला कधी. म्हणून 18 पगड जाती सोडा पर समाज मराठ मोडा. स्वराज्याला घेऊन डोळा एका जागी केली गोळा. शिवरी शंभू वाणी दाखवा कोणी शिवया भूमी बरी. बाई माझा शंभू राजा बसला घोड्यावरी. बाई राजा बसला घोड्यावरी. हे दिलं वचन मासाहेबा वचन पूर्ण करी. दिलं वचन मासाहेब वचन पूर्ण करी. आई राजा शुभ राजा बसला घोड्यावर, राजा बसला छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मनातून वाजवायच्या. तुम्हाला पाऊस असं जोरात आवडतो की भुरभुर आवडते? पाऊस जोरात आवडतो की भुरभुर आवडते? मग भुरभुरेसारख्या टाळ्या कशाला वाजवता? आज पाहिलं जर विचार केला पाहिजे आपण, देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण एकमेकांना जाती जातीत वाटून घेतलेलं आहे पहा. पण फक्त धर्म टिकून ठेवण्यासाठी हाल हाल करून मारलं पण धर्म नाही सोडलेला. आज आपण जर पाहिलं प्रत्येकानं चित्रपट पाहिलेला आहे. प्रत्येकानं पाहिला. पिक्चर पाहण्यासाठी प्रत्येकजण गेले होते. छावा पाहिला ना? सगळ्यांनी पाहिला आहे. कोणी कोणी पाहिलं एकदा हात वरती करा. छावा छावा पाहिला आहे. बऱ्याच जणांनी पाहिला आहे. मला सांगण्याचं तात्पर्य आहे त्या गोष्टी घटना आपण फक्त ज्यांनी ॲक्टिंग केली त्यांच्या पाहतोय तर रडायला येत आहे. आज ज्यानं स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहिलं ना स्वतःचं काय जीवन होतं, काय समर्पण होतं, त्यांच्या पत्नी, त्यांच्या आई, त्यांचे वडील, तेवढंच समर्पण होतं पहा. आज जगतासाठी या धर्मासाठी स्वतःचं बलिदान दिलं. शोकांतिका वाटते कधी कधी की लोकांना अजिबात पाहतो छावा म्हणतात, 12 महिने तोंडात मावा राहतो. अर्थ नाही आहे काय? आज विचार केला त्यांचे विचार आचरणात आणणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वाटत असेल आज लोकांना 2, 4, 5 वर्षाच्या मुली कळत नाहीयेत. आज त्यांना सुद्धा रडायला येत असेल आणि वाटत असेल की आपण याच लोकांसाठी बलिदान दिलंय का? आपला उपयोग नाही झाला, आपला फायदा नाही झाला, आपण सार्थकी नाही लागलो या लोकांसाठी बलिदान देऊन. आपण म्हणतो राजा परत एकदा जन्माला या ना. आज विचार केला पाहिजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. कोणाचा तरी बालक होता, कोणाचा तरी पती होता, पण स्वतःचं कुंकू पुसण्याची वेळ आली. धर्म नाही सोडला म्हणता आला असता, स्वीकार करतो धर्माचा, पण स्वाभिमानी होते, अभिमानी होते. आज आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्यामुळे जिवंत आहे. हे विसरून नाही चालणार आपल्याला. प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. नाटकं केल्याने महाराज होत नाही. कुठं कानात कुंडल घातले, दाढी मिशा वाढवल्या, छत्रपती शिवाजी महाराज नाही होणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाही होणार आहे. आज त्यांचे विचार आचरणात येणं फार काळाची गरज आहे. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. मुलगी असावी चांगल्या विचाराची पाहिजे. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई सारखी ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं येग येग विठाबाई आणि माझे पंढरीची आई, भगवान परमात्म्यानं सुद्धा बाईचं रूप धारण करावं. ज्या वेळेला जातो झटकून घ्यावं आणि संत जनाबाई म्हणतात सुंदर माझी जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जातं कळतं ना माहिती? जातं आताच्या काळात नाही राहिलं पहा. पहिल्या काळात जातं होतं. लोक जातेवरती दळण दळायचे, जातेवरचं खायचे म्हणून माणसं जगायचे. तसे माणसं होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पहा. दिप्पाडची दिप्पाड, एक मावळे एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा बोला, 5 पाचुंद्याचा, 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5-5 25 चपात्या एका टायमाला खायचं. संजय बाबा किती? 25 चपात्या. आता दिवसभरी एकच चपाती खातं. एवढी एवढे हातपान भली मोठी ढिरीन माय म्हणती महा वाघ. कशाचा वाघ आणि कशाचा? का ढेकळात टाकण्यात ओळखायला ना वाघ. मला सांगायचं मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. ज्या वेळेला पाहिला आपण जातं सध्याच्या काळात
राहिलंच नाही. एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोधड्यात, बायकोने केलं चालू. पाटेच्या गपारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठलं गोधाड्यातल्या शेवया. हे आताचे गाणे आणि संत जनाबाई म्हणतात. पहिल्या काळात तुम्हाला गाणं म्हणून दाखवते, ऐका, पटलं तर पहा. माझी आजी म्हणायची, पंढरा गपुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. जात का तुम्हाला? आज जातेवरचे गाणे बदलले पहा. महिला मंडळाला तर जातं राहिलं नाही. पहिल्या काळात महिला मंडळ दळायच्या, आता तोच पिठाचा डबा पुरुष मंडळीच्या डोक्यावर आलाय. कुठं चालले सकाराम? तर ते आलंच म्हणजे पिठाचा डबा घेऊन येतो तेवढा. बरोबर की नाही? पुरुष मंडळ पहिल्या काळात माता मौल्या लवकर उठायच्या, पहाटे 3ला 4ला आटा. ब्रह्ममुहूर्त कधी चालू होतो? पुण्याला एकदा कीर्तन होतं, म्हटलं ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करावी. तुमच्याकडे कधी ब्रह्ममुहूर्त? एक बाई म्हणे, ताई आमचा 10 वाजता चालू होतो म्हणे, सकाळी 10ला ब्रह्ममुहूर्त. सकाळी आता पुरुष मंडळ उठतात पहाटे 3ला 4ला, महिला मंडळ 8 वाजता झोपणार. आपण विचारू, अवकाशाला उठले? हिटरचं बटन टाकतो म्हणे, हिटरचं बटन. पाणी गरम करून ठेवण्याची वेळ पुरुष मंडळीकडे आलेली आहे. जाता आपल्या लक्षात येत नाही. जात्यावरचे गाणे ऐका. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे. जो विश्वास जातो फिरवतो तो भगवान परमात्मा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा हेच दान दे, तुझा विसर कधी पडू देऊ नको. दान मागण्याची प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे. देवाला मागावं, पण काय, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. का शेवटच्या श्वासाला एकदा तुझं नाम मुखात येऊ दे. तुकोबाराय सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेच दान दिलं तर अभंगाच्या दुसऱ्या गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, आवडी गुण गायीन आवडी, 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 गुण गायीन आवडी. येती माझी सर्व जोडी, येती माझी सर्व जोडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. हिची माझी सर्व जोडी, हिची माझी सर्व जोडी, जोडी गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. येती माझी सर्व जोडी, येती माझी सर्व जोडी, येती माझी सर्व जोडी. गुण गायीन आवडी, हिची माझी सर्व जोडी, हिची माझी सर्व जोडी, हिची माझी सर्व जोडी. टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवान तुमचं गुणगान आवडीनं करेल. मग परमार्थ नामचिंतन आवडीनंच करावं. सवडीचा परमार्थ काही कामाचा नाही. संतांनी वर्णन केलंय, आवडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग नामचिंतन करावं का? योग्य वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ. एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या, परत परमार्थ करून काही उपयोग. एकदा का कानपूर लाईन खराब झाली, आम्ही किती सांगितलं तरी अर्थ. एकदा तरी जीवनामध्ये आल्याच्या नंतर अखंड नामचिंतन करावं. कारण एका वेळेला भगवान गोपाल कृष्णाला विचारण्यात आलं. 3 जण आले, म्हणजे देवा अहो कलियुग म्हणजे तरी काय? कलियुगामध्ये तुमची प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागेल? भगवान परमात्म्याने सांगितलं, मी तुम्हाला 3 दिशा सांगतो, प्रत्येकानं आपोआपल्या एका दिशेला जा. आल्याच्या नंतर तुम्हाला जी गोष्ट अनोखी दिसेल, काहीतरी जगाच्या वेगळी दिसेल, ती येऊन मला सांगा. पहिला दिशेला गेला, दुसऱ्या दिशेला गेला आणि तिसऱ्या दिशेला गेला. ऐका, पहिला ज्या वेळेला पहिल्या दिशेला गेला,
जाता जाता त्यानं पाहिलं एक हत्ती होता, पण हत्तीला 2 सोंडी होत्या. हत्तीला सोंड किती असते? 2 सोंडी होत्या. त्याला अनोखी काहीतरी घटना दिसली, तो परत आला. दुसऱ्या दिशेला गेला, त्यानं पाहिलं एका लाईनीमध्ये 3 विहिरी आहेत. मधल्या विहिरीला एवढं पाणी आहे, पण शेजाऱ्याच्या विहिरीला अजिबात अगदी थेंबही नव्हता. दोन्ही शेजारच्या विहिरीला. तिसरा व्यक्ती तिसऱ्या साईडला गेला, तिसऱ्या दिशेला गेला, आणि त्यानं जाता जाता पाहिलं एक भला मोठा दगड घनगळत येत होता. कित्येक पशु पक्षी त्याच्या खालनं मारल्या गेली. ज्या वेळेला पाहिलं प्रत्येक व्यक्ती तो दगड ताडण्याचा, अडवण्याचा प्रयत्न करायचा, पण सगळ्यात शेवटी छोटीशी अगदी लाकडाची काडी होती. ती छोटीशा लाकडाच्या काडीला, अगदी लाकडाच्या त्या काडीला तो दगड ताडला गेला. त्याला ती ही गोष्ट आश्चर्यचकित वाटली. आल्याच्या नंतर विचारलं, देवा अहो कलियुग म्हणजे तरी काय? भगवंत म्हटले, मी तुम्हाला समजावून सांगतो, पण मला तुम्ही ज्या विशेष गोष्टी पाहिल्या त्या अगोदर सांगा. पहिल्या दिशेला पहिला गेला होता, ते म्हणे तू गेल्यावर तुला काय दिसलं असं की जे कधीच पाहिलं नाही? तो म्हणे, देवा मला एकाच हत्तीला 2 सोंडी दिसल्या म्हणे, आजपर्यंत पाहिलं नव्हतं. बरोबर आहे म्हणे, यालाच तर कलियुग म्हणतात. कलियुगामध्ये माणसाचं एकच तोंड असेल, माणूस एकच असेल, पण माणूस 2 तोंडानं गप्पा करणार. बरोबर? 2 तोंडी माणसं माहिती आहे तुम्हाला? एखादा व्यक्ती आला, हा मी तुमचे साहेब, आता काळजीच करू नका, आपलं मतदान फक्त तुम्हाला. ते पुढे गेले की दुसरा आला, त्याचा विरोधी पक्ष. तो आल्याच्या नंतर त्याचा फोटो काढतो, साहेब मी फक्त तुमचा. याला म्हणतात 2 तोंडी माणसं. यालाच कलियुग म्हणतात. दुसऱ्या व्यक्तीला विचारलं, तू काय पाहिलं? ते म्हणे 3 विहिरी होत्या, मधल्या विहिरीला एवढं पाणी होतं, पण शेजाऱ्याच्या विहिरीमध्ये एक थेंबही नव्हता. म्हणे यालाच तर कलियुग म्हणतात. कलियुगामध्ये 3 सख्खे भाऊ, एक मधला भाऊ आहे, तो श्रीमंत आहे, पैशावाला आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे, पण त्याला जर गरीब भावानं, शेतकरी भावानं जर फोन केला आणि सांगितलं ना, दादा बी बियाणं घ्यायचे, थोडीशी पैशाची मदत होईल का? तो म्हणतो मला अडचण आहे. शेजाऱ्याच्या लोकाला किती त्याचा उपसा करून घेऊन जातील, तो भाऊ लोकाचा होईल पण स्वतःच्या सख्ख्या भावाचा होणार नाही. यालाच कलियुग म्हणतात. तिसरा व्यक्ती होता, त्याला विचारलं, तू काय पाहिलं? तो म्हणे कित्येक पशु पक्षी मारले गेले दगडाच्या खाली. लोकांनी सुद्धा ताडण्याचा प्रयत्न केला, पण अनेक गोष्ट ही होती आश्चर्यचकित की एका लाकडाच्या काडीला सुद्धा तो दगड ताडला गेला. मग त्यावेळेला सांगण्यात आलं, यालाच तर कलियुग म्हणतात. कलियुगामध्ये कितीही पाप करू द्या, कितीही पाप करू द्या, पण तेवढ्या पापाला सुद्धा जळून भस्म करण्याची ताकद दगड लाकडाच्या, अगदी पाहिलं गवताच्या काडी एवढं नामचिंतन जरी केलं तर किती मोठं पाप असेल तरी सुद्धा जळून भस्म होईल. म्हणून कलियुगा माझी करावी कीर्तन, आणि तेने नारायण देले भेटे. भगवान परमात्माचं नामचिंतन का? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तर आलं दुर्गट भव. सिंधू माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञान देव पुसी निवृत्तीची चाड, गगना होणी वाढ. ऐसा नामचा महिमा वेदशिनला झाली सीमा, घेता विठ्ठलाचे पर्वत जळते पापांचे, पर्वत जळते पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. नामाचा महिमा ऐसा, नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम, घेता नाम, घेता नाम पर्वत जळती पापाचे, तेच नाम मुखात नसेल नामाविन मुख सर्पाचे ते बीड. नामचिंतन योग्य वेळेत करावं. वेळ निघून गेल्यानंतर सावध होण्यात अर्थ नाही. परमार्थ असावं पण योग्य वेळेत. जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय,
तव तू आपली सोहित पाही तीर्थयात्र जाये चुकू नको. योग्य वेळेत सावध व्हा. नाक मुख गळू लागले. म्हातारपणचा परमार्थ काही खरा नाही. पहा, आपण जर पाहिलं म्हातारपणी अगदी कानपूर लाईन जागेवर राहत नाही, डोळ्याने व्यवस्थित दिसत नाही, नाकातून गंगाजमुन वाहतात. म्हणून म्हातारपणच्या परमार्थाला म्हटलंय घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यासारखा परमार्थ आहे. योग्य वेळेत सावध. बरेच जण म्हणतील ताई करू म्हातारपणी, बसल्यात कीर्तनात म्हातारपण येईल हे कशावरून? क्षण भंगुर नाही बरवसा. फारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे उणसागा. राम राम स्मराधी कादी नाशवंत देह जाणार सकळ. का आधी क्षण भंगुर नाही बरवसा. का आधी शरीराची होय माती. का आधी 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. योग्य वेळेत सावध. आता वेळ किती राहिला आपला? बोला, वेळ किती राहिला? संपलेलाच आहे कायमचा. मी तुम्हाला कीर्तनाचा वेळ नाही विचारला, मी तुमच्या आयुष्याचा वेळ विचारते. मी कीर्तन सोडून मला सोडायचं तेव्हा तुम्ही नका टेन्शन घेऊ. माहिती का कधी कोण राहिलं, कधी कोण जाणार, लक्षात येत नाहीये. वर्णन केलं संतांनी. जिंदगी एक मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. कधी जाऊ माहितीये का? आलोय आता, जायची वेळ कधी. आता विचार करा. श्रद्धेय प्रेमानंद बाबांनी सुंदर वाक्य सांगितलंय. पहा, एखाद्या माणसाला सांगितलं उद्या 12 वाजता तुम्हाला फाशीची शिक्षा होणार आहे, फाशी देण्यात येणार आहे. उद्या 12 वाजता फाशी देण्यात येणार. जगतामध्ये जेवढे तुम्हाला अगदी उपभोग घ्यायचे तेवढे करा. ज्या वेळेला तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्याशा आहेत, जेवढा आनंदात जगायचं तेवढा आनंदात जगून घ्या. होतील का शक्य सगळ्या गोष्टी 12 वाजेपर्यंत? उद्या मला सांगा, उद्या 12 वाजेपर्यंत त्याला फाशी आहे. सांगितलं जेवढा तुला आनंद घ्यायचा तेवढा घे, जगत राहा. तरी सगळ्याच गोष्टीचा आनंद त्याला घेता येणार नाहीये. त्याला तरी माहिती उद्या 12च वाजता मरणार आहे म्हणून. आपल्याला तर माहिती नाही दुसऱ्या क्षणाला आपण जाऊ की नाही. घमेंड कशाच आहे? सुंदर वर्णन केलंय. रामाचं भजन तोपर्यंत जोपर्यंत आत्माराम आहे. एकदा का आत्माराम निघून गेला, लोक म्हणतात राम नाम बोला, राम नाम जोरात बोला, राम नाम. खरंय की नाही? संत तुलसीदासांनी वर्णन केले. पहा, बिनु सत्संग विवेक न होई. बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. त्यासाठी नामचिंतन करावं, पण योग्य वेळेत सावधून भगवंताचं भजन करायचंय. का करावं? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. नामचिंतन का करावं? नारायण हरी उच्चार नामाचा तिथे कळी काळाचा रेग नाही. तृण अग्री मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता. हरी हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे. जगत उरतो कुबारे सांगता देवा गुण गायीन आवडी. हेची माझी सर्व जोडी, पण न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा. न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा. परमार्थाचा अंतिम सत्य लोक परमार्थ करतात. पहा, पण कशासाठी? मुक्ती भेटावी म्हणून. पण तुकोबारे म्हणतात ती मुक्ती आम्हाला नको. न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा. अखंड पाहिजे ती संताची संगती. कारण हरिप्राप्तीची उपाय धरावे संताची पायी हा माझा विश्वास. कारण संतांनी सांगितले, वेद सांगतात संता विना प्राप्ती नाही. ऐसे वेद
देती ग्वाही करावी तातडी परमार्थाची संत समागमी धरावी आवडी. संताची संगती करून परमार्थाची तातडी करा. योग्य वेळेत सावधून भगवान परमात्माचं नामचिंतन करायचंय. तेच नामचिंतन महिला मंडळ अगोदर तुम्ही पुढे म्हणायचं. मी पुढे म्हणते, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा. आणि तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. म्हणजे आपण बघू कोणाचा आवाज जास्त. तिकडे खुर्चीवर बसलेले सगळ्यांनी महिला मंडळ एकदा डोक्यावर पदर घ्या. वा हां, भजन झालं की परत काढून टाका. सर्वांनी जोरात म्हणायचे भजन. झोपलेले थोड्या वेळ उठा, परत झोपा, उठवते नंतर. सगळ्यांनी जोरात भजन करायचे. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वा वा, थोडंसं अजून जरा असं व्होल्टेज कमी जरा, तर थोडं जोरात म्हणा. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वा, आता का बसा, काय बोलला का, आता शांत बसा. म्हणताना जोरात सगळ्यांनी तिकडं खुर्चीवर बसले, जोरात म्हणा सगळ्यांनी भजन. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. आवली शिवाजी बाबा असं काय झालं, जरा पहा मागे एकदा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा का बळच आणले धरून कुठून तरी. असं नका ना करू. महिला मंडळासाठी टाळी वाजवा एकदा जोरात. भगवान परमात्माचं नामचिंतन का करावं, जगतामध्ये सांगितलं. निस्वार्थ मनानं प्रेम करणारं एकच नातं, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीने प्रीती. तुमच्या सोनू दादाला भजन आवडतं पहा. जीवनात कुणाला किती काही करा, जगाच्या मालकाशिवाय आई वडिलाशिवाय. बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कुणी. जगात आपलं फक्त भगवान परमात्मा. संतांनी वर्णन केले, देव पहावयासी गेलो तेथे देवची होणे आठेलो. देव माझा मी देवाचा, हीच माझी हीच माझी हीच माझी सत्यावाचा. देव माझा मी देवाचा. हे भगवान परमात्माचं नामचिंतन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. भगवान न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा, अखंड पाहिजे ती संतांची संगती. आणि जीवनामध्ये गर्भवासात जन्माला घाला, पण सुखानं जन्माला घाला अभंगाच्या शेवटच्या चरणात. तू काम्हाने
सुकामने गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी हेची दान देगा देवा तुझा विसरण भाव भगवान परमात्म्याला प्रार्थना करायची मागावं पण काय मागावं जगाच्या मालकाकडे नामदेव महाराज सांगतात मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी श्वान करीसी तरी उचिष्टाचे निमिषे देवा कुत्रा बनव पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्यासाठी झाड बनव पण तुळशीचं झाड बनव भगवंताला विनंती करायची पाषाण करीसी तरी रंग शिळाचे निमिषे दगड बनव पण जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो तो दगड बनव विनंती करायची उदक करीसी तरी सडियाचे निमिषे पाणी बनव देवा पण जे पाणी तुझ्या द्वारात सडा म्हणून टाकलं जातं ते पाणी नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या आणि माझ्यासोबत सर्वांनी भजन करायचं घ्या एकदा हात ज्याला वाटतंय आम्हाला हात आहे त्यांनी हात वरती घ्या भगवान हनुमानजीचं भजन 1 मिनिटात होईल नंतर कीर्तनाची सांगता घ्या हात वरती जो खेल गए प्राणों पे जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे भगवान के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे भगवान के लिए प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया माता संतान के लिए तो हाथ उठा दो मेरे भगवान के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे भगवान के लिए हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान जय घुमाइए मुबारक घुमाइए मुबारक घुमाइए मुबारक घुमाइए पवित्र अशा कार्यक्रमामध्ये हात घ्या खाली सगळ्यांनी हे नाही सांगायची गरज तुम्हाला कशाला पाहते की मी इकडं अशा कार्यक्रमामध्ये ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्त परायण ज्यांच्याकडून माळे आपण घेतल्यात आता पुरुषोत्तम दादाला घालणार आहेत आदरणीय आमचे गौरव दादा माऊली संत साहित्य भांडार मुलांनी अगदी काय करावं म्हणून एखाद्या वाईट गोष्टीचं व्यवसाय करण्यापेक्षा वारकरी संप्रदायाची सेवाही घडेल आपल्यामुळं कधीतरी 2 परिवार अगदी परमार्थिक होतील आणि माळकरी होतील अगदी सुंदर आणि चांगला निर्णय ज्यांनी घेतलेला आहे आमच्या गौरवदादांचं करावं तेवढं कौतुक कमी एकदा जोरात टाळी वाजवायची दादांसाठी माऊली संत साहित्य भांडार ओरिजिनल तुळशीच्या माळी तुम्हाला दादांच्याकडे अगदी चांगल्या दरात भेटतील म्हणून ज्यांची इच्छा असेल आम्ही माळ घातली पाहिजे ज्यांना वाटतं असेल आता जुनी माळ झाली आता आपण परत दुसरी घ्यावी नक्कीच दादांकडे माळी आहेत ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्की घ्या आणि पैसे बुडून जाऊ नका घेतल्याच्या नंतर पैसेसुद्धा द्या त्याचबरोबर पवित्र अशा कार्यक्रमासाठी ज्यांच्याकडे श्रीराम कथा झाली मागच्या वेळेस वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आपले वागळूचे जावाई शेणसाई उतरण जावाई आमचे सोनूभाऊ वाटलं होतं येतील की नाही येतील नाही एकदा कथा झाली तर अजून माणसाचा फोन नाही आपल्याला ताई घ्या ना कथा ताई घ्या ना कथा खरं आहे खोटं आहे चर्चा सांगितल्याशिवाय कळत नसतं म्हणून एकदा आमच्या आदरणीय दादाही उपस्थितात धावपळ करून आले ते परभणी गेले होते लग्नाला त्यामुळे कॉलही केला नाही गावातून जाऊन आले मी एकदा जोरात टाळी वाजून दादा सर्व सहकारी मंडळी त्यांचे स्वागत करायचे सर्व गुणीजन मंडळी आहेत सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते सर्वांना सूचना आहे हरिहर मुलांची वारकरी शिक्षण संस्था आदरणीय हरिभक्त प्रणामचे शिवाजी बाबा वाळूकर यांची आहे ज्यांची इच्छा असेल आपल्या मुलांना शिकलं पाहिजे कारण पहा तुम्ही सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता मुलगा चांगला विचाराचा निवडावा त्याने काहीतरी कार्य करावं यासाठी चांगले संस्कार देणं काळाची गरज आहे 5वी 6वीला असताना मुलगा जर संस्थेत टाकला तर नक्कीच मुलगा निर्व्यसनी बनेल माळकरी होईल आणि तुमचं म्हातारपण धोक्यात येणार नाही पण बाबांशी संपर्क करा ज्यांची इच्छा असेल त्यांनी मुलं शिकवा ज्यांना वाटत असतील मुलींना शिकवावं यावर्षी आमची संदीप भाऊची मुलगी
आमची मिताली आणि आमची नेहा दोघीजणी आता येत आहेत तिकडे पुढच्या 1 जून 2 जूनला शिकण्यासाठी. थोड्याच वर्षात, 1 वर्षभरात, 1.5 वर्षात, 2-3 वर्षात चांगलं कीर्तन करतील आणि पुढच्या वर्षी त्याच विना घेऊन हरिपाठ करतील इथं. म्हणून आमचे ज्यांना इच्छा असेल मुलींना शिकलं पाहिजे, ज्ञान सरस्वती मुलींची वारकरी शिक्षण संस्था 40 मुली आहेत. तालुका अंबड, जिल्हा जालना, अंकुशनगर. कधी आलेच पंढरपूर, आळंदी नक्की जाता येता भेट द्या संस्थेवरती. ज्यांची इच्छा असेल मुलींना शिकावं नक्कीच संपर्क करा. कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्त परायण गोसेवक आमचे सोनूभाऊ पारक आहेत. भाऊंचे धन्यवाद. 100 ते 150 गायाचं सांभाळ करत आहेत. कारण कधी पाहिलं गोसेवा शाळा जरी एखाद्याने चालू केली, याला 10 मागा, त्याला 5 मागा, त्याला 50 मागा, पण स्वतःच्या जीवावरती 100 ते 150 गायाचा सांभाळ करतात. भाऊंसाठी एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं. भाऊंचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व टाळकरी मंडळी, सर्व गुणीजन आमचे संजय भाऊ आहेत, आदरणीय हरिभक्तपणांचे दत्ता बाबा आहेत, बाबांचे धन्यवाद. संस्थेतील विद्यार्थी आमच्या प्रज्वलिताई आहेत, त्यांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्तपरायण मंडळी आमचे आदरणीय ज्ञानेश्वर बाबा माऊली आहेत, त्याच शिवाजी बाबा आहेत. आणि आता अगोदर घालायचे कुमार हां 5 मिनटं अजिबात पुरुषोत्तम दादांनी माळ घालेपर्यंत कोणी उठायचं, आधी घालायची. बरं का, खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं सप्ताहाचं सार्थक ठरलं बरं का. विशेषतः भरपूर कीर्तन त्यांनी. सोनूभाऊ, मी मागच्या वर्षीपासून प्रयत्नात होतो. रात्री 2 तास त्यांचं डोकं मी खाल्लं आणि त्यांनी माझं खाल्लं, पण आज तुमच्याकडून ते जमलं. नाही आज ते असं म्हणा तुमच्या दोघांकडून जमलं ते, पण एकच नंबर झालं काम. सोनूभाऊंनी जास्त आग्रह केला पाहता. वा, असं जरा आता बरं झालं. आमचा मेकरचा लोक जरा फळायला आला आज. आली अरे वा, क्या बात आहे. सर्वांनी गोपाल कृष्ण भगवान की जय. गणपती बाप्पा. आता जर माळ निघली तर गणपती आमचे बाप्पा गणेशराव पाहून का